ह्या बारक्याची मुकल्याला नुसतं गाडीत काय चढून दिलं तर त्यांनी लगेच डायलॉगवर काम चालू केलं. आज कमाएंगा तो कल बैठ के खाएंगा. गागलो तर भाऊ मला स्माईल देतोय. तर मंडळी झाला असं का जेव्हा ही बांबू घेऊन गावठी सफरचंदाच्या प्लॉटवरती आलो, म्हणलं बांबूनं केली काशी आणि तांबट्याच्या झाडानं घेतली फाशी. अख्खं उलतं पालतं झालं होतं. ते सरळ करून रॅन्ड्रिगाला किक मारून मी निघालो होतो माथ्याकडं. म्हणजे कसं आपल्याला जे गावठी सफरचंद खोडायला बाया येणार आहे ना, त्या बाया घेऊन निघायचं होतं. मग पप्पू नानांची पिकअप आपल्या हातात आली होती. तिला रामटाळायचीच पाळी आलती बरं का. आता जाळ्या बिळ्या खाली करायचं काम चालून ह्या भाऊच्या बुंड्याला काय चावलं होतं काय माहिती. त्यात हा इकडे जाळ्या खाली करतोय दे दणकान श्रीलंका. त्या त्या पोरीचे डोळे पाय डोळे पाय डोळे पाय लईच गोडा हसती पोर. त्यात तिचे डोळे पाहून मात डायरेक्ट आश्चर्यच खुललं होतं. म्हणलं माहे कधी होती नाही असे डोळे बघ डोळे बघ डोळे बघ. च्यायला अवघडच विषय झालाय गाड्या हा. त्यात या दादाला गाडीत चढून दिलं होतं आणि त्यांनी लगेच दे दणकान श्रीलंकामध्ये ह्या जाळीचा मोंडा त्या जाळीत आणि त्या जाळीचा मोंडा ह्या जाळीत करायला सुरुवात केली ती. म्हणलं असा बुंड्यावर फटका देईल तो आल्या. त्यात भाऊ मायक पाहून स्माईल देतो होता. आता गाडी बिडी लोड करायचं काम झालं होतं. मग गाडीला टाटा बाय बाय करून 101 जाळीला आम्ही डायरेक्ट राम ठोकला आणि त्यानंतरच उरलेले सुरलेले बादलीतले तांबटे आम्ही गोळा करून घेतले आणि आलो डायरेक्ट शेडवरती येऊन बघतो तर काही टायमर फिट करायचं काम चालू होतं. आणि या मामांना ते तांबटे लगेच सप्रेम भेट देऊन टाकली. मामांना म्हणलं तुमच्यासाठी एकदम खास विषय. त्यात इडे एक बाहेर लाईट लावून घेतला, कारण कसं बाहेरचं सगळं दिसलं पाहिजे ना. इकून तिकून आदमून घरी आलो, घरी आल्या आल्या घरच्यांनी लगेच कांदे भरायला लावून दिलं. म्हणलं वार दुनिया दिवसभर काय कमी जिरली होती ती इडे कामाला लावले. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि फॉलो करून जा बरं का.